नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आता तुम्ही ऐकणार आहात जिव्हार ह्या श्रीनिवास भणगे लिखित कथासंग्रहातली कथा आणि कथेचं नाव आहे लाव्हा लोळ. ऐकूयात लाव्हा लोळ. पण तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल मात्र सबस्क्राईब करा. ऐकूयात श्रीनिवास भणगे लिखित लाव्हा लोळ. स्टेला शांतपणे बोलत होती. तिचा चेहरा घामानं डबडबलेला नव्हता. अगदी कपाळावर थेंबसुद्धा नव्हता. डोळे विस्फारलेले नव्हते. श्वास जलद होत नव्हता. एखाद्या कथेचं अभिवाचन करावं तशी ती सांगत होती. आय जस्ट कट इट ऑफ मम्मी. त्याचं ते आक्रमक पौरुषत्व तोडूनच टाकलं. बळी द्यायला काढलेल्या बकऱ्यासारखा लागला केकाटायला. 2-3 किंकाळ्या छत फोडून पडाव्या तशा बाहेर पडल्या आणि आवाजच बसला बास्टर्डचा. वर्मी घाव बसलेलं जनावर बेंबीच्या देठापासून घुमल्यासारखं गुरगुरताना तसा गुरगुरत खाली पडला. पाय पोटाशी घेऊन साला. हे वर्णन ऐकणाऱ्या वासंतीबाईंचा श्वास फुलला होता. पण त्यांच्या नजरेत समाधान होतं. आपल्या लेकीचा हा पराक्रम ऐकून त्यांना एक प्रकारची कृतकृत्यता वाटत होती. त्यांनी स्टेलाच्या डोक्यावरनं हात फिरवला. त्या स्पर्शातूनच स्टेलाला जाणवलं की आई केवळ आपल्या बाजूनच नाही तर आपल्या मागे पहाडासारखी उभी आहे. थँक्स. स्टेलाचा चेहरा आपल्या हातांनी कुरवळत वासंतीबाई म्हणाल्या, थँक्यू स्टेला, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे स्टेलाला काहीच समजेना. आपण जे काही केलंय ते ऐकून इतर कुठलीही बाई अंतर्बाह्य हादरून गेली असती. आपली आई तशी मुळासकट थरारून जाणार नाही याची तिला पूर्ण कल्पना होती. पण आभार मानणं म्हणजे जरा जास्तच होत होतं. चेहऱ्याचं प्रश्नचिन्ह करत तिने विचारलं, थँक्स कसले आम्ही? मी नक्की काय केलंय हे तुला समजलंय ना? ऑफकोर्स, ऑफकोर्स स्टेला, आणि त्याचाच मला खूप अभिमान वाटतोय. हे बोलताना नकळत वासंतीबाईंचा हात स्टेलाच्या हातावर घट्ट आवळला जात होता. नजर रोखली गेली होती स्टेलावर. पण त्या पाहत होत्या स्वतःला, विशीतल्या वासंतीला. त्यावेळी 11वीची वार्षिक परीक्षा SSCच्या बोर्डाची असे. वासंती शिरोडकर SSCला बोर्डात दुसरी आली. वयाच्या 16व्या वर्षी ती महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाली. मग सगळीकडे तिचं रीतसर कौतुक सुरू झालं. ते कौतुक जसं वाढायला लागलं तशी ती सावध झाली. तिला वाटलं हे जरा जास्तच होतंय. एखाद्या परीक्षेत पहिलं किंवा दुसरं येणं ही काही जग जिंकणे इतकी महत्त्वाची घटना नाही. सहज जमवता येण्यासारखी गोष्ट आहे. एकूणच या समाजात एखाद्या क्षुल्लक गोष्टीला फारच मोठं केलं जातं. मात्र खरोखरच मोठी असणारी एखादी गोष्ट किंवा व्यक्ती मात्र दुर्लक्षितच राहते. हे काहीसं फारसं उत्तेजनार्ह नाही. त्यातही ती एक मुलगी असूनही असं यश मिळवू शकली असा सूर जेव्हा त्या सगळ्या प्रसिद्धीला मिळायला लागला तेव्हा ती वैतागली. मुलगी असूनही म्हणजे काय? माणूस म्हणून जन्माला येणाऱ्या प्राण्याचं श्रेष्ठत्व असं लिंगावर कसं काय ठरू शकतं? आणि ते ठरवणारा उभय लिंगांच्या पातळीपेक्षा वरच्या उच्च पातळीवरचा असायला हवा ना. एकाच जमिनीतून उगवणारं रोप शेजारच्या रोपाला कधी म्हणतं का की बोवा मी तुझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून? हा काय आचरटपणा आहे? केवळ माणूस योनीत जन्माला आलो म्हणून हे अनैसर्गिक वर्गीकरण सहन करायचं काय? निश्चितच नाही. वासंतीच्या मनात त्यावेळी सुद्धा तथाकथित स्त्रीमुक्ती वगैरेचं फॅड नव्हतं, तर माणूस म्हणून असलेली स्वाभाविक मागणी होती. खरं म्हणजे मागणी नाहीच. कारण मागणी म्हटलं की ती कुणाकडे तरी करावी लागते.
आणि स्त्री पुरुष समानतेची मागणी करायची ती कोणाकडे? पुरुषाकडेच. हॅल विथ इट. थोडक्यात या एकूण व्यवस्थेच्या विरुद्धच तिचा कल झाला होता. पण एक गोष्ट पटली होती की स्वतः संन्यास घेऊन समाज सुधारता येणार नाही. त्यासाठी आपल्याला समाज व्यवस्थेचा एक भाग बनणं आवश्यक आहे. प्रचंड विचार मंथनानंतर वासंतीनं ठरवलं की मी या समाजात राहीन, पण माझ्या अटींवर, समाज मान्यतेच्या बेगडी सवलतींवर नाही. तिचं हे म्हणणं आणि त्याप्रमाणे वागणं हा एक झटका नव्हता, एखादी लहर नव्हती. खूप चिंतनानं आणि वाचनानं तयार झालेली जीवन पद्धती होती. त्यावेळच्या तिच्या वयोमानाप्रमाणे अर्थातच अनुभव काहीच नव्हता, पण कदाचित त्यामुळेच चालवून घेतलं पाहिजे असलं कॉम्प्रोमाइज, तडजोड तिच्या मनाजवळ सुद्धा फिरकत नव्हती. रवींद्र शिरोडकरांची वासंती ही एकुलती एक मुलगी. ते म्हणाले, मी तुला शिकवणार पोरी, मुलगी असलीस म्हणून काय झालं, मी तुला IAS करतो का नाही बघ. रवींद्रची मुलगी डायरेक्ट कलेक्टर. तुम्हाला वाटतं म्हणून शिकायचं मी? वासंतीने विचारलं. बाप एकदम हतबुद्ध. वासंती हे असलं काहीतरी विचारेल असं त्यांना स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं. म्हणजे तुला शिकायचं नाहीये? अगं एवढी हुशार तू, बोर्डाच्या परीक्षेत बापाचं नाव काढलंस आणि फेल झाले असते तर तोंड दाखवायला जागा राहिली नसती. म्हणजे तुमचं मिरवणं किंवा दिवा भितासारखं तोंड लपवून बसणं हे केवळ माझ्यावर अवलंबून होतं. तुमचं स्वतःचं असं काही नाही का? मूर्खासारखी वटवट करू नको. मुकाट्यानं पुण्याला जा, मावशीकडे राहा, मन लावून अभ्यास कर. तुला वाटलं तर IAS वगैरे नको हो, तुला जे काय व्हायचं आहे, डॉक्टर, इंजिनियर, काय व्हायचं असेल ते हो. मी खर्च करायला अजिबात मागे पुढे बघणार नाही. माझ्यावर पैसे लावताय रेसच्या घोड्यासारखे? या प्रश्नाचं उत्तर रवींद्रच्या हातानं वासंतीच्या गालफाडावर दिलं. मुस्कटात बसल्या क्षणी वासंती नखशिखांत थरारून गेली. त्या मार लागल्याच्या वेदना नव्हत्या, तो थरार होता. अंतर्मनात सुरीसारख्या भस्कन घुसलेल्या एका धारदार जाणीवेचा. एका स्वतंत्र व्यक्तिमत्वानं दुसऱ्या स्वतंत्र व्यक्तिमत्वावर थेट शारीरिक हल्ला चढवावा, केवळ कायिक ताकद जास्त आहे म्हणून? कुणी दिला हा अधिकार? केवळ जन्म दिला आणि वाढवलं की हा हक्क मिळतो? मला आणि मलाच जन्म द्यायचा असं ठरवून आई बाबा एकत्र आले होते का? त्या संबंधातून मी जन्माला आले हा एक चान्स आहे, इट्स अ फ्लूक. मग जन्मदाते म्हणून हा अधिकार गाजवण्याचं कारण काय? दुःख आहे ते मार लागण्याचं नाही. घसरून पडलो तर खरचटतं, वेदना होतात, त्याचं कुठे एवढं वाटत राहतं. पण हे अपमानाचं शल्य त्याहून जास्त खोचक आहे. हे म्हणजे स्वतंत्र अस्तित्वालाच आव्हान आहे, हादरवून टाकणार आहे. हे या असल्या अनैसर्गिक समाज मान्यतेची पत्रास ठेवण्याची वासंतीची तयारी नव्हती. जनरीतीलाच खुन्नस देण्यासाठी तिने कमर कसली ती त्याच क्षणी. त्या संध्याकाळी ती एकटीच बाहेर पडली. नदीवर जाऊन वाहत्या पाण्याकडे बघत विचार करत बसली. स्वतःलाच एकदा तपासून बघितलं. आपले विचार धक्कादायक आणि क्रांतिकारी असले तरी ते मूलभूत आहेत, त्यात काही चूक नाही अशी तिची खात्री पटल्यावर ती घरी आली. तडक स्वयंपाकघरात गेली. माझ्याबरोबर येशील? तिने आपल्या आईला विचारलं. अगं कुठे? बहुतेक पुण्याला किंवा कुठेही. वासंतीनं कपाळाला आठ्या घालत विचार करत सांगितलं. पण घराच्या बाहेर, या गावाच्या बाहेर जायचंय हे नक्की. अगं पण म्हणजे? तिच्या आईला काही अर्थबोधच होईना. एकटीनं म्हणजे मी यायचं म्हणतेस, पण कशासाठी? आता काय काम आहे तिकडे? आणि हे मळ्यात गेलेत, सकाळी आल्यानंतर. ओके ओके, वासंती ठामपणे म्हणाली.
मीच झक मारली आणि तुला विचारलं. ते सोड, मी जाणार आहे आता. मी जीव देणार नाही, फुकट मारणार नाही. फालतू चिंता आणि विचार करत प्राण सोडशील म्हणून सांगून ठेवतीये. तू तुझ्या ह्यांची सेवा करत बस. मी तुला अडवणार नाही, पण मला माझ्या पद्धतीनं जगू दे. माझ्यासाठी अडथळा होऊ नकोस. माझी काळजीही करू नकोस. तसंच रडून भेकून गाव डोक्यावर घेऊ नकोस. तुझ्या ह्यांना सांग, माझा शोध घेऊन स्वतःच्याच तोंडाला काळं फासून घेऊ नका, कारण शोध घेतला तर मी सापडेन. हवेत विरून जाणार नाहीये. पण सापडले तरी मी परत येणार नाही, तेव्हा ते तसले उपद्व्याप करूच नका म्हणावं. वासंतीची आई उन्मळून पडल्यासारखी खाली कोसळली. ती बेशुद्ध पडली नाही, पण तिला काही समजेन असं झालं. वासंतीने तिला कॉटवर झोपवलं. ती सावरेपर्यंत वासंती तिच्या जवळच होती. डॉक्टरांना फोनही करायला निघाली होती, पण आईच नको म्हणाली. कदाचित वासंती जे बोलली ते फारसं गंभीरपणे बोललेली नसावी, किंवा बोलली असली तरी लगेचच्या लगेच तसं काही करायची तिची तयारी नसावी. अशा गैरसमजातनं आईचा डोळा लागला आणि वासंती एक सुटकेस घेऊन घराच्या बाहेर पडली. तेव्हा रात्रीचे 11:30 वाजले होते. 1:30 वाजता तिला पुण्याला जाणारी रातराणी मिळाली. सकाळी ती प्रमिला मावशीकडे पोहोचली. तिने प्रथम स्वतःचं येण्याचं कारण आणि तारा मावशीला सांगितली. मावशीचे डोळेच पांढरे झाले. तिला सावरायला 15 मिनिटं लागली. मग मात्र ती तडातडा बाहेर पडली. सार्वजनिक फोनवरून तिने वासंतीच्या घरी फोन लावला. तोपर्यंत सगळं रामायण रवींद्रांना समजलं होतं. ते प्रमिलाला म्हणाले, ती आम्हाला मेली. तिचं काय करायचंय ते कर, पण इकडे घेऊन येऊ नको. प्रमिला मावशीसमोर धर्मसंकट उभं राहिलं, पण वासंतीनंच तिची सुटका केली. वासंती तिला म्हणाली, कशाला फोनचे पैसे खर्च केलेस? मी म्हणत होते तेच झालंय ना. हे बघ, मी काही जन्माची तुझ्या घरी राहायला आलेली नाही आहे. लवकरात लवकर मी माझी व्यवस्था करीन. मला नक्की सांगता येणार नाही, पण जितके दिवस मी राहीन तितक्या दिवसांचे पैसे देईन. तुझ्याकडे जेवणार नाही. तसे पुरेसे पैसे घेऊन आले मी घरात ना. नाहीतरी तिथे मला जागवायला बाबांना तेवढा खर्च करावाच लागला असता. शिवाय ते सगळं आहे ते वडिलोपार्जित आहे. बाबांनी स्वतः कमावलेलं नाही. म्हणजे माझा हक्क आहेच, जो इथून पुढे मी सोडलाय. एकुलती एक असून सुद्धा. ते मरू दे ग, तू नको चिंता करू. वासंती आणखीन काही बाई बोलत राहिली, पण या सरबत्तीमुळे प्रमिला मावशीची बोलती बंद झाली, ती कायमची. सकाळी आन्हिका आटोपून बाहेर पडण्यासाठी वासंती तयार झाली. तिला वाटलं मावशी चहा तरी देईल, पण मावशी घरातलं कोणीतरी मरून जावं तशी कपाळाला हात लावून आढ्याकडे नजर लावून बसली होती. उसासे टाकत होती. वासंती बाहेर पडली आणि रस्त्यावरच्याच अमृततुल्य चहावाल्याकडे घुसली. एक कडक स्पेशलची ऑर्डर देऊन तिने तिथल्याच वर्तमानपत्रातल्या छोट्या जाहिराती बघायला सुरुवात केली. पुण्यातला असला तरी चहावाल्याच्या दृष्टीनं त्या काळी हे जरा नवीनच होतं. चहा झाल्यावर तिला जरा बरं वाटलं. काल संध्याकाळपासून तिने काही खाल्लंच नव्हतं. जरा ताकाकी आल्यावर तिने एक वर्तमानपत्र विकत घेतलं. संभाजी बागेत शिरली, एका बाकावर बसली, पर्समधली डायरी काढली आणि वॉन्टेड जाहिरातीचे पत्ते उतरवून काढायला सुरुवात केली. तिला सरकारी नोकरीत रस नव्हता. त्यामुळे रितसर अर्ज, एम्प्लॉयमेंट एक्सचेंज, जरा वशिले, अर्जावर ठेवायचं वजन, मग ते खास सरकारी पद्धतीचे इंटरव्ह्यूज, हे सगळे सोपस्कर करण्याचा तिचा त्रास वाचला. तशी ती केवळ SSC पास होती, त्यामुळे तिला कुणी अधिकारपद देणार नव्हतंच. पण आता शिकत बिकत न बसता थेट जगणं सुरू करायचं असं तिने पक्क ठरवलेलं होतं. त्यासाठी लागणारी तिची तयारी पूर्ण झाली होती. तिच्याकडे मॅट्रिकला बोर्डात दुसरी आल्याचं ग्लॅमरही होतं. याशिवाय ती केवळ 17 वर्षांची देखणी मुलगी होती. त्याचं तिला स्वतःला काही महत्त्व नसलं तरी तिच्याकडे बघणाऱ्यांना नक्की होतं. थोडक्यात तिला खाजगी नोकरी मिळवायला फारसा त्रास झाला नाही.
तिने एका कुरिअर सर्व्हिसमध्ये, एका साडीच्या दुकानात, एका ॲडव्हर्टायझिंग फर्ममध्ये, गणिताच्या खाजगी क्लासेसमध्ये आणि मल्टीमाइल्स ट्रान्सपोर्ट या वाहतूक कंपनीत जाऊन मुलाखती दिल्या. साड्यांच्या दुकानात जायचं नाही असं तिने स्वतःच ठरवलं. जाहिरात संस्थेत कमीत कमी पदवीधर असण्याची अपेक्षा होती. इतर तिन्ही ठिकाणी तिला नोकरी मिळू शकत होती. तिने ट्रान्सपोर्ट कंपनी निवडली कारण तिथे इतर ठिकाणांपेक्षा पगार जास्त होता. आणि कुणीतरी म्हणालं की बायकांनी करावा असा तो व्यवसाय नाही आहे. पुण्यात आल्यानंतर तिसऱ्याच दिवशी ती मल्टीमाइल्स ट्रान्सपोर्ट या मालमोटारींचा ताफा बाळगून देशभर मालाची वाहतूक करणाऱ्या संस्थेत पावत्या फाडायच्या कामावर रुजू झाली. कंपनीचा मालक खोसला, एक पंजाबी म्हातारा होता. त्याला या मर्दानी पोरीचं भारी कौतुक वाटलं. बोर्डाच्या परीक्षेत नंबरात येऊ नये, स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी घरदार सोडून बाहेर पडणं ही खायची गोष्ट नाही. त्यांनी स्वतःच्या कुटुंबातही ते सांगून टाकलं. घरात बसून केवळ खायच्याच गोष्टी करणारी त्याची सिमरन नावाची आडदांड म्हातारी एकदा कंपनीत येऊन वासंतीला बघून गेली. दुपारच्या सुट्टीत वासंती पाव मिसळ किंवा वडापावसारखे पदार्थ खाऊन वेळ भागवायची हे समजल्यावर खोसलाचा टिफिन एखाद्या दणदणीत पराठ्यानं वाढवून यायला लागला. सिमरननं स्वतःच्या वजनमापाच्या हिशोबानं बनवलेला पराठा म्हणजे वासंतीचा संपूर्ण दिवसभराचा आहार होता. मल्टीमाइल्स ट्रान्सपोर्टची कात्रजच्या बाजूला मोठी जागा होती. 5-6 ट्रक आरामात उभं राहू शकतील असं कंपाऊंड, त्याच्या मागच्या बाजूला कौलारू छप्पर असलेलं ऑफिस, ऑफिसच्या मागच्या बाजूला ऑफिसच्या खोल्यांच्या डाव्या अंगानं परस्पर जाता येईल असा रस्ता असलेलं प्रशस्त गोडाऊन, त्याच्या शेजारी एक सिमेंटचं पत्रे टाकलेलं शेड, त्या शेडमध्ये नवारीनं विणलेल्या काही खाटा टाकलेल्या, पिण्याच्या पाण्याचा माठ ठेवलेला, मागे एक मोरीकम बाथरूम आणि शेजारी संडास. ही सगळी व्यवस्था एखाद्या रात्री मुक्कामाला आलेल्या ड्रायव्हर्स क्लीनर्ससाठी. त्या मानाने ऑफिस पॉश होतं. ऑफिसच्या 2 खोल्यांना लागून एक छोटीशी बेडरूम होती, अगदी सुसज्ज. तिचा उपयोग म्हातारबुवांना दुपारी भोजनोत्तर विश्रांती घेण्यासाठी होत असे. त्यांच्या धंद्याला काही काळवेळ नव्हता. कधी कधी रात्री 12 वाजता गाड्या सुटायच्या, कधी पहाटे 4 वाजता. पूर्वी खोसला एकटाच सगळं बघत असे. मुलं मोठी झाल्यावर ती हाताशी येतील अशी कल्पना होती, पण दोन्ही मुलांनी अमेरिकेत शेरे पंजाब हॉटेल्सची चेन काढली. खोसलानं काही माणसं नेमली पण आपला धंदा नाही सोडला. पहाटे 4ला त्याचा दिवस सुरू व्हायचा. दुपारी आलू के पराठे आणि सरसो का साग मुरगळून झालं की तो बेडरूममध्ये घुसून लॅच लावून घ्यायचा. 2 तास निवांत घोरत पाडायचा. सगळ्या उघड्या वागड्या पुरुषी बोलण्याची आणि रासवट वागण्याची वासंतीला 15 दिवसात सवय झाली. किंबहुना तिने आपल्या अस्तित्वाची सवय त्या वातावरणाला करवून दिली. एखाद्याच्या 6व्या बोटाचं जसं आपल्याला काही वाटत नाही ना, तसं वासंतीचं तिथे असणं कोणाला खटकेन असं झालं. आता पुण्याला आलेला महिना झाला होता. अजून जागेचं जमलं नव्हतं. जेवण तिने कधी मावशीकडे घेतलं नव्हतं, पण हाडं पसरायला तिथेच जाणं होत होतं. त्याबद्दल कुरकुर करायला कधीपासून सुरुवात करायची याविषयी मावशी विचार करत होती. तेवढ्यात वासंतीने तिला चोख 100 रुपये काढून दिले. नुसते राहण्याचे महिना 100 रुपये म्हणजे 68 साली चैन होती. आता वासंतीनं हयात तिथे राहायला मावशीची हरकत नव्हती. उलट तिने आता वासंतीविषयी कुचकट बोलणं बंद करून तिच्या बंडखोरपणाविषयी स्तुती करायला सुरुवात केली. एकदा तर रवींद्र भाऊ म्हणजे वासंतीचे वडील कसे अहमन्य गृहस्थ आहेत आणि त्यांच्या हलकटपणाला कशी सीमा नाही हेही मावशीने वासंतीला सांगितलं. मावशीला वाटलं बापाशी भांडून बाहेर पडलेल्या वासंतीला बरं वाटेल, पण वासंती म्हणाली, उगा बोर नको करू गा. बाबा हलकट वगैरे काहीही नाही आहेत. आपल्या या पुरुषप्रधान समाजरचनेचा ते एक अवयव आहे. ऑपरेशन करून सुद्धा बदलता येणार नाही असा अवयव. टोटली कंडिशन, गॉन केस. जाऊ दे, मरू दे, तुला नाही समजायचं ते. मावशीला खरंच काही समजलं नाही. वासंतीने असं न जेवता इथे फक्त राहावं हे मात्र तिला समजायला लागलं होतं आणि तिच्या दृष्टीनं ही व्यवस्था फार समाधानकारक होती. पण मावशीचं हे समाधान आणखी 2च महिने टिकलं.
नंतर वासंतीने मावशीला सांगितलं की ती मावशीचं घर सोडून जातीये. व्यवसायाच्या वातावरणाची आणि माणसांची सवय झाल्यावर वासंतीला वाटलं आपण इथे ड्रायव्हर्स राहतात त्या शेडमध्ये राहायला काय हरकत आहे. 100 रुपयात एखादी खोली मिळाली असती, पण ते पुणे शहर होतं. बाप का आला नाही? मित्र वगैरे खोलीवर आणायचा विचार आहे का? रात्री 10 नंतर लाईट जाळायचा नाही. ट्रान्सपोर्टमध्ये नोकरी करते म्हणजे ड्रायव्हर क्लिनरची दोस्ती, त्यात मालक परत पंजाबी, म्हणजे हाडं चगळत असणार. सदाशिव नारायणमध्ये ते कसं चालायचं? एखाद्या मुलीनं त्या काळी एखाद्याकडे भाड्यानं जागा मागायला जाणं म्हणजे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहण्यासारखं होतं. पापाजी, मी आपल्या शेडमध्ये राहायला येऊ? मला आता मावशीचे उपकार ठेवायचे नाहीत. मी 50 रुपये भाडं सुद्धा देईन. तिने एक दिवस विचारलं, अरे पागल हो गई क्या तू? उन मुस्टंडों के साथ तुम रहोगी? खोसला आपलं दरदरीत नाक खाजवत म्हणाला, तशी ती शेड रिकामीच असते. 8-10 दिवसांनी कोणीतरी येतं, त्यावेळीही बाकीच्या बाजार रिकामेच असतात की. बसंती, तू मेरा दिमाग मत चाट यार. त्यांनी तो विषयच बंद केला. दुपारी खोसला स्वतःच तिच्याकडे आला. देख बसंती, तू मेरे रूम में क्यों नहीं रुक लेती? रात में सोने का सवाल है ना. दोपहरमध्ये मला लागते ती रूम, बाकी तो खाली पड़ी है ना वो. थैंक यू पापाजी, तुमचे उपकार. अरे वो उपकार विपकार रहने दे. देख, तू मेरे पोती जैसी है. अगर तू सीखना चाहती है ना तर तुझा खर्च मी करेल. बघ, विचार कर, या लाईनमध्ये कशाला जिंदगी खराब करते? माझा विश्वास नाही पापाजी, वासंतीनं विचारपूर्वक सांगितलं. पापाजी, अहो हे काय शिक्षण आहे? कोण कुठला तिरपाकड्या डोक्याचा निवडून येतो, शिक्षण मंत्री होतो. मग कधी 11+2 तर कधी 10+1, त्याच्या जातकुळीतल्या लोकांच्या फायद्याचा आकृतीबंध. कधी 5वी पासून इंग्लिश तर कधी 8वी पासून. इतिहास शिकायचा म्हणजे जे सत्तेवर असतील त्यांच्या वाडवडिलांचा नव्यानं तयार केलेला इतिहास पाठ करायचा. राज्यकर्त्यांना स्वतःला शिक्षणाबद्दल आदर शून्य. ज्ञानदान करणारे गुरु म्हणजे याच्या लेखी निवडणुका, खानेसुमारीसारख्या सरकारी कामांना कंपल्सरी जुंपता येणारा बारदाना. शाळा कॉलेज म्हणजे सत्तास्थानी जाऊन बसलेल्या व्यावसायिक शिक्षण महर्षींना पैसा पुरवणारी मनी मशीन्स. त्यातून दरवर्षी लाखोंच्या संख्येनं बाहेर पडतात ते विद्यार्थी नाहीत, तर स्वतःच्या आयुष्यातली ऐन उमेदीची 4-6 वर्ष फुकट घालवलेले परीक्षार्थी. मूळ विषय अजिबात न समजलेले पाठांतर पंडित. पापाजी, मी स्वतः संबंध बोर्डात दुसरी आली आहे. कोणत्या विषयाचं मला सखोल ज्ञान मिळालंय? एकाही नाही. कमीत कमी माझ्या मातृभाषेविषयी, मराठीविषयी मला ज्ञान सोडा, पण प्रेम तरी निर्माण व्हायला हवं होतं का नाही? पण तो कंपल्सरी सब्जेक्ट होता. आम्हा सगळ्यांना त्याची कमालीची अडचण वाटत होती. स्कोरिंग नसेल ना तर मातृभाषेचीच काय, पण सख्या आईची सुद्धा आम्हाला परवा वाटत नव्हती. हे आमच्यावर शिक्षणानं केलेले संस्कार. ओय मेरी माँ, खोसला हात जोडतच म्हणाला, देख मैंने गलती से तुझे पोती कहा, तू तो मेरी दादी है, माफ़ कर दे मुझे. ये सब मेरे दिमाग के नज़दीक भी नहीं आता. तुझे जो कुछ करना है ना वो तू कर ले. मेरा ये रूम तेरे लिए खाली है, तू बोरिया बिस्तर लेके यहाँ आ जा. और हाँ, किराया देने की नहीं, किराया तो आपको लेना ही पड़ेगा. तुम्ही भाडं घेणार नसाल तर मग मी येणारच नाही. खोसला क्षणभर विचारमग्न झाला, मग हसला आणि म्हणाला, साला तेरे बाप से पूछना पड़ेगा एक बार, क्या मालूम किस तरीके से पैदा किया तुमको. आणि तो तिथनं निघून गेला. आता वासंती रात्रंदिवस वाहतूक व्यवसायाच्या वातावरणात रमायला लागली. तिने नीट लक्ष घालायला सुरुवात केली. देशभराचे नकाशे तिला पाठ झाले. कोणता माल कुठे जातो, तो कसा पाठवला जातो, जकातीचे नियम काय, दर काय, आणि मुख्य म्हणजे या देशात कुठे काय खाल्लं जातं. सगळीकडे शेण आवडीनं खाल्लं जातं हे नक्की, पण प्रत्येक प्रदेशाची खाण्याची तऱ्हा वेगळी, दर वेगळे, निर्लज्जपणाची प्रत वेगळी. हे सगळं तिने मनापासून जाणून घेतलं.
5 वर्षात वासंती मल्टीमाइल्स ट्रान्सपोर्टचा एक भाग झाली. तिला वेगळं अस्तित्व राहिलंच नाही. खोसलाच्या विश्वासातला खन्ना नावाचा एक मॅनेजर जेव्हा रिटायर झाला तेव्हा खोसलानं वासंतीला मॅनेजरची जागा दिली. तिच्या मनात आलं, काय झालं असतं मी शिकत बसले असते तर आज ग्रॅज्युएट किंवा डबल ग्रॅज्युएट होऊन बसले असते. जगायची पाटी कोरी, एक्सपिरियन्स 0, ज्ञान वजा 100%, स्वतःविषयी गैरसमजच जास्त. ह्याच कंपनीत मला कोणी चपरासी म्हणून पण घेतलं नसतं. यथावकाश सगळे ड्रायव्हर्स क्लीनर्स वासंतीचे मित्र झाले. त्यांना त्यांच्या जागेवर ठेवून जिव्हाळा कसा दाखवायचा हे कसं वासंतीनं अंगी बाणवून घेतलं. त्यामुळे तिच्याबद्दल एक प्रकारचा विश्वास त्यांना वाटत राहिला. या व्यवसायात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रानदांडग्या अडाणी पण प्रसंगावधानी माणसांना विश्वास वाटणं आणि ते वासंतीनं साध्य केलं. खोसलाच्याही लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी तिचं कौतुक केलं, पण त्याचबरोबर इन लोगों से थोडा दूर ही रहना असा इशारा सुद्धा तिला दिला. सगळ्यांच्या बाबतीत तिने ते अंतर ठेवलेलं होतंच, फक्त इरफानच्या बाबतीत ते शक्य झालं नाही. इरफान नेहमी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असायचा. म्हणजे एकदा बाहेर पडला की परत कंपनीत यायला त्याला 1-2 महिने सहज लागायचे. पण ट्रक ड्रायव्हर असूनही अतिशय नीटनेटका राहणारा, देखणा आणि गोटीबंद शरीराचा इरफान कंपनीत आला की उत्साहाचं वातावरण निर्माण करायचा. तो जेमतेम 35च्या आसपास होता, पण त्याला 5 मुलं होती. त्याचा संसार एकंदर ओढगस्तीचाच होता, पण त्याच्या वागण्यावरनं ते जाणवायचंच नाही. इरफानकडनं वासंतीनं ट्रक ड्रायव्हिंग शिकून घेतलं. मग त्याच्याबरोबर ती खेड, शिवापूर, आळंदी, रांजणगाव अशा जवळपासच्या वर्ध्यासुद्धा करून आली. कंपनीतल्या अकाउंटंटला रागिणी सोनटक्केला हे काही बरं वाटलं नाही. आपण बाई माणसानं कशाला मालगाड्या चालवायला पाहिजेत? रागिणी वासंतीला म्हणाली. बाई माणसानं का? पुरुष काय दाढी मिशाने ट्रक चालवतात का काय? नाही तसं नाही ग, पण ताकदीचा प्रश्न आहे ना. हे तुला कोणी सांगितलं आता? मी काही ट्रक उचलून नाही नेला, त्याच्यात बसून ड्रायव्हिंग केलंय. तरीही रागिणीनं खोसलाच्या कानात कुरकुर केलीच. खोसलानं वासंतीला बोलवलं आणि म्हणाला, अभी तुम परफेक्ट ट्रांसपोर्ट ऑपरेटर बन गई हो, कीप इट अप. वो अपना अवधूत गैरेज वाला है ना, उसके पास जाके 15 दिन थोड़ी मैकेनिज्म भी सीख लेना. कोई भी ड्राइवर तुम्हें फंसा नहीं सकेगा. साले हमेशा तरह तरह के बंडल मारते रहते. कार्बोरेटर खराब हो गया, क्लच बॉक्स बदलना पड़ा, साइलेंसर में पानी भर गया, हर वक्त नया लफड़ा, नया खर्चा. अपनी समझ में तो आना चाहिए ना क्या हो गया है वो. वासंतीच्या डोळ्यात पाणीच उभं राहिलं. रवींद्र शिरोडकर नावाच्या बापाकडनं तिची ही अपेक्षा होती. वासंती काहीही बोलली नाही, फक्त पुढे होऊन खोसलाच्या पावलावर तिने मस्तक टेकवलं. म्हातारा गदगदला. गाडी घेतल्यानंतर स्वतःच्या कारमधनं ती मावशीला भेटायला गेली. योगायोग म्हणजे तिची आई तिथे आली होती. आईने डोळे भरून लेकीला बघितलं, जवळ घेतलं, म्हणाली, सुखरूप आहेस ना? सगळं भरून पावले ग बाई. आणि नंतर खाली मान घालून पुटपुटली, ये आता, फार वेळ थांबू नको, माझी बाई भिंतींना पण कान असतात. आपण आपल्या मुलीची गाठ घेतली हे आपल्या नवऱ्याला समजलं तर तो या वयातही आपल्याला घराबाहेर काढेल अशी धास्ती त्या बाईला वाटत होती. वासंतीला त्याही परिस्थितीत हसू आलं. ती आईला म्हणाली, मी बाप म्हणून बाबांचं नाव पण लावत नाही ग, तुझं नाव लावते मी. शिरोडकर मात्र तसंच ठेवलंय हा, कारण ती माझ्या बापाची नाही तर गावाची देणगी आहे. अगं पण तुझं लग्न झाल्यावर, मावशी मध्ये चाचरत बोलली. कोणी सांगितलं तुला मी लग्न करणार आहे म्हणून? वासंती फटकन उद्गारली आणि तिथनं बाहेर पडली. लग्न करायचं नाही याचा अर्थ शरीर सुख नावाच्या एका जीवनावश्यक सुखाचा त्याग करायचा असं तिचं मत नव्हतं. उलट कोणतीही जबाबदारी अंगावर न पडता मनसोक्त शरीर सुख मिळवणं हा जन्माला आलेल्या प्रत्येक बाईचा जन्मसिद्ध हक्क आहे असंच वासंतीचं म्हणणं होतं.
म्हणूनच इरफानचा दर्जा ठाऊक असताना सुद्धा तिने त्याला दूर सारलं नाही. अर्थातच ती एक सहज नैसर्गिकपणे घडलेली आणि घडणारी गोष्ट आहे. तिचा भाऊ करायचं किंवा त्यावर विचार करण्याचं काही कारण नाही असं तिला वाटत होतं. स्त्री काय किंवा पुरुष काय, प्रवासात असताना नैसर्गिक उत्सर्जन, शरीरधर्म आवश्यक होऊन बसल्यावर पावित्र्याचा, शुचितेचा विचार करत बसतो का? तसंच हे सुद्धा. ड्रायव्हिंग शिकून झाल्यावर इरफानची आणि तिची चांगलीच गट्टी जमली. मुख्य म्हणजे स्पर्शामधला संकोच नाहीसा झाला. सुरुवातीला तो स्पर्श अगदी भाबडा होता. नंतर वासंतीला जाणवायला लागलं की हा स्पर्श जास्त धीट होतोय. मग तो सहेतुक व्हायला लागला. पहिल्यांदा वासंती चमकली. मग तिला वाटलं की अरे आपल्यालाही हेच हवंय. कशाची तरी कमतरता वाटत होती आयुष्यात, ते हेच असावं. आणि ते काही वाईट नाही आहे. नाकारणे इतकं किंवा झडकारणे इतकं नक्कीच टाकाऊ नाही आहे. एकदा ड्रायव्हरच्या केबिनमधनं उतरायला लागले तर खाली उभ्या असलेल्या इरफाननं हात पुढे केले. एरवी उडी मारून उतरण्याची तिची पद्धत, पण नकळत तिने त्याच्यावर भार टाकला. गपकन ती त्याच्या मिठीतच सामावली, दाबली गेली. श्वास धडकल्यासारखा व्हायला लागला. माथं गरम झालं. नजरेत नजर गुंतली. थोडी घसरायला लागल्याबरोबर इरफानचा हात पाठीमागे आणखीन खाली सरकला, कमरेच्याही खाली. तिथल्या त्या स्पर्शाबरोबर एक कळच उठली. अंगातून पाझर फुटावा तसा घाम आला. इरफान इरफान तिचे शब्दही स्पष्ट येईना. ती कसं बसं म्हणाली, इथे न आपण रूमवर जाऊया. त्या रात्री इरफाननं पापाजींच्या त्या खोलीत आनंदोत्सवाचा फुलोराच फुलावला. वासंतीचा पहिलाच अनुभव होता. जत्रेच्या बाजारात हुंदडणाऱ्या लहान पोरासारखी तिची अवस्था झाली. हे घेऊ का ते घेऊ, आनंदानं ओरडू का हव्याच्या वाटणाऱ्या जखमा कुरवाळत बसू. सगळं कसं ओरबडून घ्यावं असं वाटत होतं. घडत होतं ते सगळं झेलायला एक शरीर कमी पडत होतं. आणि शेवटी तर तिला रडूच फुटलं. पहाटे जेव्हा इरफान त्याच्या घरी गेला तेव्हा ती गलित गात्रहून अस्ताव्यस्त पडली होती. विचार करत होती की मी हे इतके दिवस का लांब ठेवलं. पुरुषी वर्चस्वाची भीती वाटली म्हणून. पण कुठे आहे वर्चस्व? उलट ही एकच गोष्ट अशी आहे की दोघंही एकाच पातळीवर येतात, इगोलेस. हां, कदाचित नवरा बायकोच्या नात्यात ती वर्चस्वाची भावना येत असेल, पण तेही मानण्यावर आहे. इथे कोणी जेता नाही किंवा जीत नाही. हे सगळं शब्दात वर्णन करण्याच्या पलीकडचं आहे. त्याचा अर्थ काढत बसण्याचा अपशकुनी उद्योग करण्यापेक्षा ते उपभोगणं, त्याला सामोरं जाणं हे माणूसपणाचं लक्षण आहे. एकदा घडलं ते अर्थातच वारंवार घडत राहिलं. इरफान दौऱ्यावरनं आला की 7-8 दिवस तरी तिची दिवाळी असायची. साहजिकच कुजबूज चालू झाली. पण इरफान बरोबरचं तिचं इतर वेळचं वागणं रात गई बात गई असंच असायचं. इरफानचं तिच्यापुरतं तिने ठेवलेलं नाव होतं स्टॅलियन. पण इतर वेळी ती त्याला इरफान खान अशीच हाक मारायची. एक दिवशी संध्याकाळी तिचा डबा घेऊन आलेला वॉचमन जरासा रेंगाळला. बोलो बहादूर, क्या चाहते हो? तिने विचारलं. मैडम कुछ पैसों की ज़रूरत थी. अच्छा, कितने चाहिए? 25,000. इतने? वासंती विचार करत उद्गारली. देखो, खोसला साहब से पूछना पड़ेगा. नहीं, मैं उनके पास ही जाने वाला था, लेकिन मैंने सोचा आप दे देंगी. वो क्या है ना मैडम जी, खोसला साहब अगर पूछ बैठते तो मुझे सब कुछ बताना पड़ता ना. वासंतीच्या मेंदूतच घंटी वाजली. सावध होत तिने विचारलं, क्या बताना पड़ता? वहीच ना, इरफान आता है, वो भी रहता है रात में 3-3, 4-4 दिन. अच्छा नहीं दिखता ना. आप मेरी ज़रूरत पूरी करती तो. अबे, वासंती फुतकरल्यासारखी खेकसली. तू मुझे ब्लैकमेल करना चाहता है क्या? अबे जा, जिसको बताना है उसको जाके बता दे, नहीं तो पेपर में छाप दे. हां, मी ठेवलंय इरफानला. जा बोंब मार चौकात उभा राहून. साले,
आदमी बाई को रखता है तो कुछ नहीं बोलते तुम, बाई ने आदमी को रखा तो ब्लैकमेल सूझता है क्या तुमको? हाँ? और सुन, कल से नहीं, कल से क्यों, अभी से तुम ड्यूटी छोड़ के जाना। तुम्हारे जैसे बेईमान क्या औलाद नहीं चाहिए मुझे मल्टी माइल्स ट्रांसपोर्ट। अरे तेरा नसीब समझ, मैंने तेरे को सब लोगों के सामने लात मार के बाहर नहीं निकाला। कम ऑन, गेट आउट ऐसे। एवढं बोलून ती आत गेली, दार लावून टाकलं. अपरात्री कसल्याच्या आवाजानं जाग आली म्हणून तिने बाहेर डोकावलं तर बंद दरवाजाशी बसून बहादूर लहान मुलासारखा गळा काढून रडत होता. ए सुवर के औलाद, कंपाउंड बाहर जाके नारडा साफ कर, बाप की जगह समझ रखा क्या कंपनी को. वासंती त्याच्यावर खेकसली. बहादूरनं रडत रडत तिचे पाय धरले आणि तिच्या पावलांसमोर दणादणा कपाळ आपटत उकिडवा बसून राहिला. अभी चल रे खिसक यहाँ से, सुबह को देखते, असं म्हणून ती परत आत गेली. तिने बहादूरला काढलं नाही, पण या जागेत राहून असं काही वागायचं म्हणजे उजव्या हाताच्या तळव्यावर उघडी जखम घेऊन वावरण्यासारखं आहे. कधीही धक्का लागू शकतो हे तिच्या लक्षात आलं. तिने सहकारनगरच्या भागात एक प्रशस्त फ्लॅट घेतला. आता तिच्या पगारात ते बसत होतं. काही दिवसातच खोसला अधूनमधून आजारी पडायला लागला. कंपनीत येईनासा झाला. 80ची सरहद्द त्यांनी पार केली होती. एक दिवशी त्यांनी वासंतीला घरी बोलवून घेतलं आणि सांगितलं की त्याची मुलं आता त्याला अमेरिकेला बोलवत आहेत, तेव्हा चालू धंदा विकण्याचा त्याचा बेत आहे. ही वेळ आज ना उद्या येणार आहे वासंतीनं कधीच ओळखलं होतं. तिच्या अपेक्षेपेक्षा ती जरा उशिरा आली होती. तिची योजना 2 वर्षांपूर्वी तयार होती. मल्टीमाइल्स ट्रान्सपोर्ट खोसलांच्याच मालकीची राहावी अशी ती योजना होती. फक्त कंपनी चालवणार होती वासंती. तिची इच्छा असेपर्यंत चालक म्हणून तीच राहील असं मुखत्यारपत्र खोसलांनी द्यायचं होतं. आजच्यासारखं कंपनीचं नियमित उत्पन्न दरमहा खोसलांच्या घरी पोचतं होणार होतं. यात कधीही कसूर झाली असती तर मालकी खोसलांचीच होती. कोणत्याही क्षणी ते सगळं विकून मोकळे होऊ शकत होतेच. खोसलानं विचार केला आणि तो म्हणाला, देख बेटी, मल्टी माइल्स ट्रांसपोर्ट अपने ही नाम पे रहेगी और वो तुम ही चलाओगी. ये तो मेरे पसंद की चीज़ हो गई. फिर भी वो मेरे बेटे हैं, वो तो दिल लगा के बैठे होंगे कि अपना अमीर बाप साथ में क्या लाता है, रोकड़ा कैश उन्हें भी चाहिए. वासंती हसली. अशी मागणी होणार याचाही तिला अंदाज होता. तिने एका बँकेशी बोलून ठेवलं होतं. कंपनीची जी जागा होती त्या जागेच्या तारणावर बँक 70 लाखाचं कर्ज द्यायला तयार होती. अर्थातच या ठिकाणी वासंतीपेक्षा खोसलाची पत कामी येणार होती, पण पैसे फेडणार होती वासंती. मात्र हे कर्ज फिटेपर्यंत निम्म उत्पन्न तिला बँकेकडे फिरवावं लागणार होतं. खोसलाला ही योजना मान्य झाली आणि खोसला पती पत्नी सुखानं मुलांकडे निघून गेली. संपूर्ण सत्ता ताब्यात आली म्हटल्यावर वासंतीच्या निर्णय क्षमतेला सीमाच उरली नाही. बघता बघता तिने कंपनीचं स्वरूप पालटायला सुरुवात केली. काही माणसं नवी घेतली, काही जुन्यांना निरोप दिला. पुढच्याच वर्षी चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे मल्टीमाइल्स ट्रान्सपोर्टला बेस्ट मॅनेज इन्स्टिट्यूशनचा सन्मान दिला गेला. एकदा घडी नीट बसल्यावर वासंती रोज लवकर घरी जायला लागली आणि तिच्या लक्षात आलं की आपल्याला एकटं एकटं वाटतंय. 2 महिन्यांनी तिचा स्टॅलियन असायचा, पण तो काही कंपनी नव्हता. काहीतरी ऑक्युपेशन पाहिजे, काहीतरी मानसिक गुंतवणूक पाहिजे. इरफानच्या पुढच्याच भेटीत तिने काळजी घेणं थांबवलं. साहजिकच इरफान जेव्हा परत आला तेव्हा ती 2 महिन्यांची गरोदर होती. तिचं गरोदरपण तिने कधीच कोणापासून लपवून ठेवलं नाही. रितसर दवाखान्यात नाव नोंदवलं. तिथल्या व्यवस्थापकीनं विचारलं, मिस्टरांचं नाव काय? माझं लग्न झालेलं नाही आहे. हां? त्या बाईचा जाबडा उघडला गेला, तो बंदच होईना. क्षणकालानं भानावर आल्यावर तिने विचारलं, मग ह्या कॉलममध्ये काय लिहू? बाळाच्या बापाचं नाव मी सांगते ना तुम्हाला, इरफान खान. हॉस्पिटलमध्ये दंगा झाल्यासारखं वातावरण झालं. काही वेळातच वासंतीला बघायला ठिकठिकाणातून चेहरे डोकवायला लागले. मुख्य डॉक्टरीणबाई तिला म्हणाल्या, आम्ही मॅटर्निटी होम चालवतो. पेशंट म्हणून आलेल्या बाईची सुखरूप सुटका करणं हे आमचं काम. पाप पुण्य नीती अनिती याचा विचार करत बसायचं आम्हाला काही कारण नाही. पण तरीही मिस शिरोडकर, आय ॲप्रिशिएट युअर डेअरिंग. 6व्या महिन्यात काही संस्कृती संरक्षक जागे झाले.
ती जिथे राहत होती त्या बिल्डिंगमधलेही काही लोक त्यांच्यामध्ये होते. त्यांना त्यांच्या मुलाबाळांच्या नीतिमत्तेची चिंता वाटायला लागली. असले आदर्श त्यांच्यासमोर निर्माण झाले तर त्यांच्या भविष्याचं काय, असा प्रश्न त्यांनी वासंतीला विचारला. वासंती म्हणाली, इथे 80 बिऱ्हाडं आहेत, त्यातली 79 बिऱ्हाडं सोडून फक्त माझाच आदर्श समोर ठेवावा अशी शिकवण तुम्ही तुमच्या मुलांना दिली आहे का? तेवढ्यापुरते ते गप्प झाले, पण एवढं चांगलं कोलीत हातात मिळालेलं असताना गप्प बसून वाया घालवायला ते तयार नव्हते. त्यांनी कंपनीसमोर मोर्चा काढला. नंतर त्याचं रूपांतर एका सभेत झालं. आपली संस्कृती, सामाजिक नीतिमत्ता, ढासळलेली समाजव्यवस्था, विवाह संस्थेचं भवितव्य वगैरे वगैरे विषयांवर 8-10 तथाकथित समाज धोरणांनी यथेच्छ तोंडसूक घेतलं. वासंतीचा जाहीर निषेध करण्यात आला. दुसऱ्याच दिवशी वासंतीनं त्या सगळ्या लोकांवर अब्रू नुकसानीचा खटला भरला. त्यानिमित्तानं अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित झाले. मातृत्वाचा हक्क स्त्रीला निसर्गानंच बहाल केलेला असतो का नाही? त्यासाठी तिला मानवनिर्मित लग्न नावाच्या संस्काराच्या जबरदस्तीची गरज काय? सभ्य वस्तीत राहून वासंती वेश्या व्यवसाय करतीये असं कोणाला सिद्ध करता येईल का? मुलाच्या बापाचं नाव तिने दवाखान्यात लेखी नोंदवलंय, यावर संस्कृती संरक्षकांचं म्हणणं काय आहे? कायदा कुठल्याही स्त्रीचा मातृत्वाचा हक्क नाकारू शकतो का? वगैरे वगैरे वगैरे. समोर आलेल्या परिस्थितीचा फायदा घ्यायला जमलेल्या त्या निमराजकारणी मंडळींच्या समोर हे वेगळंच त्रांगडं उपस्थित झालं. कोर्टात काही सिद्धच होईना, पण या लोकांच्या सभेमुळे आणि मोर्चामुळे वासंतीची आबरू नुकसानी झाली ही गोष्ट मात्र अगदी निर्विवादपणे सिद्ध होत होती. संस्कृती संरक्षक गडबडून गेले. स्वतःच्या अंगावर ओरखडा न उठता काही जमलं तर ते त्यांना हवं होतं. इथे या बाईनं लाखो रुपयांची भाषत चालू केली. मग 5-6 मंडळी तिच्या घरी आली. कुणी कुणाशी संबंध ठेवावेत हा ज्याचा त्याचा खाजगी मामला आहे. एक गृहस्थ स्वतःच्या डोक्यावरची काळी टोपी किंचित उचलून त्या खालचं टक्कल कुरवाळत म्हणाले, आमचं म्हणणं इतकंच आहे की अगदी त्याच धर्माचा माणूस कशाला हवा? ठीक आहे, पुढच्या वेळेला मी ही चूक दुरुस्त करीन, वासंती म्हणाली. हवं तर तुम्हाला ठेवून घेईन, राहाल? हे ऐकून समस्त शिष्टमंडळाची दातखिळच बसली. ज्यांची ज्यांची नावं गोवली गेली होती त्या सगळ्यांनी एकत्र येऊन वर्गणी काढली आणि वासंतीच्या स्वाधीन करून तो खटला कोर्टाच्या बाहेर आपापसातल्या समझोत्यानं मिटवून टाकला. खुर्शीदच्या म्हणजे इरफानच्या बायकोच्या कानावर हे प्रकरण गेलंच. ती नवऱ्याच्या मागे लागली की त्यांनी वासंतीशी लग्न करावं. स्वतःच्या 5 मुलांसह संसार ओढता ओढता तिच्या नाकीनं आले होते. त्यात ही दुभती गाय आली असती तर संसार तरी मार्गी लागला असता. शिवाय धर्मानं तिला सवलतही देऊन ठेवली होती. हम शादी कब करेंगे अभी? एके रात्री इरफाननं वासंतीला विचारलं. वासंती क्षणभर गप्प झाली. मग शांतपणे समजुतीच्या सुरात म्हणाली, मी कुणाशीही लग्न करणार नाहीये और ये पक्का है स्टॅलियन, समजा? तरीही इरफान प्रत्येक भेटीत तिचे कान कोरत राहिला. तेव्हा चिडून ती म्हणाली, अरे तू पागल हो गए क्या? ज्या कामासाठी तुला ठेवलंय ना ते खाली मान घालून करायचं, कंपनीत आणि इथे सुद्धा. इरफान कुठेतरी आत दुखावला गेला, पण तो तिचा नोकर होता. तो येतच राहिला. स्टेलाच्या जन्मानंतर सुद्धा तो येत राहिला. बहुतेक त्याच्या सहवासामुळे स्टेलानं आपल्या आईला अम्मी म्हणायला सुरुवात केली होती आणि त्यामुळे वासंतीनं आपल्या मुलीचं नाव स्टेला ठेवलं होतं. पुढे वासंतीला जाणवायला लागलं की इरफानचं वागणं बदललं आहे. त्याच्या मिलनातली कलाकुसर नष्ट झाली आहे. एक प्रकारचा अधिकार गाजवण्याची वृत्ती आली आहे. प्रणयचेष्टितांना क्रूर स्वरूप येत चाललंय. तसं पाहिलं तर वासंतीच्या बाबतीत मुलीच्या जन्मापासून त्या क्रीडेमधलं भान हरपणं संपलेलं होतं. तिची गरज नित्यापासून नैमित्तिकपर्यंत आलेली होती आणि अगदीच व्याकुळ गरज निर्माण झाली तर इरफान हा काही जगातला एकमेव पुरुष नव्हताच. एका रात्रीच इरफान येता तिने नोटांनी गच्च भरलेलं पाकिट त्याच्या हातात ठेवलं. अरे ये किस खुशी में? नोटा बघत इरफान म्हणाला, आज से अपने घर में ही रात गुजारना, वासंती म्हणाली. लेकिन वासंती? इरफान गडबडला. हे असं काय होईल अशी त्यांनी कधी कल्पनाच केली नव्हती. काय बोलावं हे त्याला सुचेना. काहीतरी बोलायचं म्हणून तो पुटपुटला, देखो देखो मेरे राणी, इनफ.
वासंतीने त्याला जाग्यावर थांबवलं. लुक स्टॅलियन, मी काय तुझ्यावर प्रेम वगैरे कधी केलं नाही. सहवासानं आपुलकी वाटते तेवढीच होती. लंच ब्रेकमध्ये आपला टिफिन आपण उघडला तर समोरच्याला घेणार का असं विचारतो ना, याचा अर्थ त्याच्या पालनपोषणाची जबाबदारी आपण घेतली असा होत नाही. ते तेवढ्यापुरतंच असतं. तुझी आणि माझी दोस्ती पण होऊ शकत नाही. हां, तुला मी विसरणार नाही, कारण तू माझी एक गरज पूर्ण केली आहेस. मुलीचं नाव स्टेला ठेवून मी ती आठवणही कायम केली आहे, पण आता तिच्यावर मला चांगले संस्कार करायचे आहेत. तिला स्वतंत्र व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून नाही, स्वतंत्र व्यक्ती म्हणून उभी करायची आहे. तेव्हा आता तू आमच्या आयुष्यात नसणं महत्त्वाचं आहे. तेव्हा आपण एकमेकांना अलविदा करूयात. इरफानच्या डोळ्यातच पाणी उभं राहिलं. ती काय बोलली त्यातलं त्याला काही कळलं नव्हतं, पण आपल्याला अचानक पडलेलं सुंदर स्वप्न संपलं याची त्याला खूप आत्म जाणीव झाली. त्याच्या हातावर थोपटत ती म्हणाली, हे बघ, मी तुला मल्टीमाइल्स ट्रान्सपोर्टच्या नोकरीतनं काढलेलं नाही आहे स्टॅलियन. मल्टीमाइल्स ट्रान्सपोर्ट इरफाननं आपणहून सोडली. वासंतीनं स्टॅलियन नावाचं बटण बंद करून टाकलं आणि स्टेलाचं आयुष्य उभं करण्याच्या कामात तिने लक्ष घालायला सुरुवात केली. शिक्षण पद्धतीवर वासंतीचा विश्वासच नव्हता. त्यामुळे स्टेलाच्या शिक्षणाचं काय करावं हा मोठा प्रश्न तिच्यासमोर होता. तिला वाटलं होतं की आवश्यक त्या विषयांच्या विद्वान शिक्षकांची नेमणूक करून स्टेलाचा अभ्यास करून घ्यावा, परीक्षा पद्धतीच्या गुंत्यातच तिला सोडू नये. पण तसला काही प्रयोग करण्याची वेळ तिच्यावर आली नाही. स्टेलाला युनिफॉर्म, वह्या, पुस्तकं, परीक्षा या सगळ्या गोष्टीची प्रचंड आवड होती. किंबहुना तिला त्याचं आकर्षण होतं. त्यामुळे वासंतीने तिच्या आवडीचा मान राखला. शाळेत स्टेलाचं नाव स्टेला वासंती शिरोडकर असंच लागलं. स्टेलाचं शाळेतलं शिक्षण चालू असताना तिची आवड, कल वासंतीच्या लक्षात यायला लागला. स्टेलाला काळ्या मातीत रस होता. बंगला बांधल्यावर त्याच्या भोवतालच्या बागेत स्टेलानं जंगलच करून टाकलं. पोटापुरता अभ्यास करून झाला की स्टेला बागेत रमायला लागली होती. त्या बाबतीत वासंतीची समज जेमतेम होती, पण स्टेलानं चांगलीच प्रगती करून घेतली होती. ती देश परदेशातनं निरनिराळी पुस्तकं मागवून घे, हत्यारं मागवून घे, कुठून कुठून बी बियाणं पैदा करी आणि बागेतच राहायला गेल्यासारखी राबत असे. पुढे तर पदवी परीक्षेसाठी स्टेलानं रितसर ॲग्रिकल्चर कॉलेजमध्येच ॲडमिशन घेतली. तिच्या कुठल्याशा प्रयोगाला राष्ट्रीय पातळीवरचा सन्मानही मिळाला होता. हे असं शिक्षण वासंतीला अपेक्षित होतं. प्रत्यक्ष ज्ञान मिळवणारं, प्रत्यक्ष जगणं शिकवणारं आणि आपल्याला आवडणाऱ्या विषयातच आपल्याला जगवणारं. याच सुमाराला आणखीन 2 गोष्टी घडल्या. खोसला अमेरिकेत वारला. त्याची मुलं पुण्यात आली आणि त्यांनी मल्टीमाइल्स ट्रान्सपोर्ट विकण्याची तयारी केली. आपणच ती विकत घ्यावी अशी वासंतीची कल्पना होती, पण खोसलांना अपेक्षित असलेल्या रकमेइतकी तिची उडी नव्हती. शिवाय खोसला बंधू एका आंतरराष्ट्रीय कंपनीशी संधान बांधूनच आलेले होते. वासंतीने शांतपणे सगळे व्यवहार अगदी नव्या पैशापर्यंतच्या हिशोबासकट त्यांच्यासमोर ठेवले. बँक कर्जाचा काही भाग फेडायचा राहिला होता, त्याचेही चार्टर्ड अकाउंटंटचे रिपोर्ट सादर केले आणि कुठलाही हक्क न सांगता, कुठलाही दावा न करता वासंती राजीनामा देऊन मोकळी झाली. मुळात वासंती काय मागतीये याचा तणाव खोसला बंधूंच्या डोक्यात होता. त्यांच्या दृष्टीनं सगळं सुलभ झालं. त्यांनी 2 पिढ्या तरी आरामात बसून खाता येईल एवढी रक्कम वासंतीला दिली. पुढची 5 एक वर्षे वासंतीनं खरोखर आराम केला. त्याची तिला गरजही होती. जवळजवळ 20 वर्ष तिने मानेवर जू ठेवल्यासारखं काम केलं होतं. आता तिने शरीराचे आणि मनाचे लाडकोड पुरवून घेतले. अनेक क्लबची ती सभासद होती. धंदा वाढवण्याच्या दृष्टीनं ते गरजेचंही होतं, पण त्या क्लब्समधून करता येणारी मौजमजा करायला तिला कधी वेळ मिळाला नव्हता. आता तिने त्याचं पारणं फेडलं. तिथेच तिची मिसेस मनेका तारपोरवालेची मैत्री झाली. पत्ते कुटण्यातनं मैत्रीला सुरुवात झाली, पण पुढे मनेकानं एका वेगळ्या जगाची ओळख करून दिली. मागाल ते पुरवू अशी सेवा देणारी एक संस्था होती तिच्या परिचयाची. त्या संस्थेतून हवे तेव्हा भरगच्च व्हिजिट फी घेणारे स्टॅलियन पुरवले जात होते. ते चक्क प्रशिक्षित होते. त्यांची सेवा घेण्यातला आनंद काही वेगळाच होता.
वासंतीनं उत्मात केला नाही तरी गरज भागवण्याच्या बाबतीत कधी अनमान केला नाही. एकंदर आयुष्य उपभोगणं म्हणजे काय ते सगळं तिने करून बघितलं. त्यात वखवख नव्हती, आस्वाद घेण्याची रसिकता होती आणि त्यामुळे ती तृप्त होती. रवींद्र शिरुडकर वारले तेव्हा स्टेलाचं ॲग्रिकल्चर कॉलेजमधलं दुसरंच वर्ष होतं. वासंती आईला भेटायला गेली आणि आई तिच्या गळ्यातच पडली. ती आईला पुण्यात घेऊन जायला तयार होती, पण आईचं म्हणणं होतं की वासंतीनं शिरूडला येऊन राहावं. वडिलोपार्जित शेती होती. तिच्या वडिलांच्या नावावर चांगली बागायत 40 एकर शेती होती. वासंतीने तिकडे दुर्लक्ष केलं ते त्याची चोरापोटी वाताहात होणार हे स्पष्ट दिसत होतं. आत्ताच भाऊबंधांपैकी काही जण वाड्यावर मुक्काम ठोकून होतेच. वासंतीला स्वतःला शेतीवाडीत काही रस नसला तरी स्टेलाला होता. स्टेलाच्या दृष्टीनं हे नंदनवन होतं. शिवाय कुणीतरी भाऊ भाऊ म्हणून एखाद्या विधवा महिलेच्या टाळूवरून हात फिरवण्याचा प्रयत्न करावा हे तर वासंतीला कधीही सहन होण्यासारखं नव्हतं. स्टेला MSc ॲग्रिकल्चर केल्यानंतर शिरूडला यायला आनंदानं तयार होती. बापाचा 12वा 13वा पार पडला. शांतीचं जेवण झालं आणि वासंतीनं जमलेल्या भाऊबंधांना सांगितलं की त्यांनी त्यांचा मुक्काम आता हलवावा. हे बघ वासंती, तुला शेतीवाडीतलं काही कळत नाही. एकानं सुरुवात केली. हे तुला कुठल्या कर्णपिशाच्यानं सांगितलं? वासंतीने त्याला विचारलं. नाहीतरी रवींद्र काकांनी तुझ्याशी संबंध तोडलेच होते ना. आता दुसऱ्याला कंठ फुटला. तुला काही मिळावं अशी त्यांची इच्छा नव्हतीच. हे बघे, इस्टेट वडिलोपार्जित आहे. तुझ्या रवींद्र काकांनी कमावलेली असती ना तर मग तिची विल्हेवाट त्यांच्या मताप्रमाणे लागली असती. आत्ता आई आणि मी इस्टेटीचे कायदेशीर वारस आहोत. हां, पण आम्ही कोर्टात गेलो तर भेंचोत. वासंतीनं आवाज लावल्याबरोबर दोघं उडाले. या असल्या शब्दांची त्यांना अपेक्षाच नव्हती. कायदा कोणाला शिकवतो रे भाडखाव? हां, तू नुसती नजर टाक रे शेतीकडे. बुबुळं काढून गोट्या करेन. ड्रायव्हर ठेवला होता मी, माहिती आहे ना. त्या क्षणापासून परत कधीही भाऊबंधांचा त्रास वासंतीला झाला नाही. वासंतीनं पुण्याचा अध्याय सुफळ संपूर्ण केला. तिने सगळ्या शेतमजुरांशी कुळांशी जमवून घेतलं. कामधाम समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण तिचं मन काही या कामात रमलं नाही. केवळ स्टेला येईपर्यंत सांभाळ करणं एवढाच तिचा उद्देश राहिला. मधूनच पुण्याला यायचं, 4-5 दिवस बंगल्याचा क्लब करायचा आणि परत जायचा, असा तिचा उद्योग सुरू झाला. स्टेलानं औषधी वनस्पतींच्या क्षेत्रात डॉक्टरेट मिळवली आणि शिरूडमध्ये येऊन 20 एकरांची शेती केवळ त्याचसाठी तिने कामाला लावली. पारंपरिक शेतकऱ्यांना माहिती नसलेली ही निराळीच पद्धत होती. त्यामुळे सुरुवातीला तरी तिला स्पर्धा नव्हती. वासंतीनं आपल्या उमेदीच्या काळात जसा मल्टीमाइल्स ट्रान्सपोर्टचा व्यवसाय भरभराटीला आणला तसं स्टेलानं शिरूडकर हार्बर प्लॅन्टेशन थोड्याच काळात नावारूपाला आणलं. आईसारखा स्टेलाचाही हा 24 तासांचा ध्यास होता. आईसारखी ती बिनधास्त होती, त्यामुळे वासंती खुश होती. आपण झुगारून दिलेली बंधनं आपल्या मुलीनं आपणहून स्वीकारली असती तर मात्र वासंतीला वाईट वाटलं असतं. अर्थात तिने स्वतःची मतं लेकीवर लादली नसती. तिचं स्वातंत्र्य अबाधितच ठेवलं असतं. पण आपण कुणावरही, सख्या लेकीवरही आपल्याला हवे ते संस्कार करू शकलो नाही, ह्या विचारांनी तिचं मन कुरतडत राहिलं असतं. त्यामुळे चौगुल्यांचा सत्येन जेव्हा वारंवार स्टेलाबरोबर दिसायला लागला तेव्हा वासंतीला काहीतरी वेगळाच वास यायला लागला. अर्थात स्टेला आता 25ची होती. तिने कुणाबरोबर कसे संबंध ठेवावेत यासाठी तिला आईच्या परवानगीची गरज नव्हती. पण तिच्या डोक्यात काही लग्नाचा विचार आला असला तर तिला या चौगुल्यांच्या घरासंबंधी माहिती करून द्यायला पाहिजे होती. विश्वासराव चौगुले, सत्येंचा बाप, म्हणजे गावातली एक फार तालेवार आसामी. काही घराण्यांना खानदान नावाचा घटसर्प झालेला असतो. सकाळ संध्याकाळ आमचं खानदान असं म्हणून कंठशोष करण्याचा रोग ज्यांना जडलेला असतो ना, त्यापैकी हे चौगुले होते. मूळचे सावकार. मोजदात करता येणार नाही एवढी शेतीवाडी, सर्राफीची पेढी. त्यामुळे घरातल्या बायकांची किंमत सणासुदीला दागिन्यांनी मढवण्या एवढीच. एरवी बाई घराच्या बाहेर पडणं मुश्किल. नुसता खाकरण्याचा आवाज ऐकला की नाकासमोरून हातभर पदर ओढायची रीत. वासंतीच्या संस्कारात वाढलेल्या स्टेलाचं त्यात कसं जमणार होतं?
ती 24 तास बाहेर, उघड्या जीपमधनं सुसाट जाणार, कधी मळ्यात तर कधी मळ्यातनं परस्पर पुण्यात. उन्हाळ्यात शेतातच उभ्या उभ्या एखाद दुसरी बिअरसुद्धा लावणार. जीन्स नाहीतर डेनिमचा अनेक खिशांचा शर्ट आणि टॉप आणि स्कर्ट हा स्टेलाचा राष्ट्रीय पेहराव. त्यावर एखादं कातड्याचं जॅकेटही असायचं. अनेक खिसे आणि त्या अनेक खिशातनं अनेक हत्यार. जीपमधून उतरली की पाठीवर हत्यारांची पिशवी. ही हत्यारं म्हणजे तिचा एक अवयवच होता. काय काय मागवलं होतं तिने जर्मनीहून. हेड शेअर, शॉवेल, लॉपर्स, पिन्सर्स, प्लायर्स, कातड्याच्या गार्डनिंग हॅट्स, कातडी ग्लोव्ज आणि हे सगळं दुकान सतत बरोबर. चौगुल्यांच्या घरातल्या स्त्रियांना हे नुसतं समजलं जरी असतं तरी त्यांनी शुद्धीकरणाच्या 5-25 पूजा घातल्या असत्या. एका रात्री वासंतीनं रितसर दारावर टकटक करून स्टेलाच्या खोलीत प्रवेश केला. काय ग, तुझं काय अफेअर आहे का ग त्या चौगुल्याच्या मुलाशी? हां, तो मरतोय माझ्यावर, मला पण सॉफ्ट कॉर्नर आहे, पण विशेष काही नाही. स्टेलानंही सांगितलं. नाही, मग तो लग्नाविषयी वगैरे काही? अगं हो ना, ते यडपटाला लग्नच करायचं आहे, स्टेला म्हणाली. पण मी त्याला म्हटलं आहे माझी पण काही हरकत नाही, पण माझ्याशी लग्न केलं ना तर तुला घराबाहेर काढतील. मी काय बदलणार नाही, मी माझं काम चालू ठेवणार, पोराबाळांचा राडा वाढू देणार नाही. आणि बरं का आम्ही, माझं हे कलम सक्सेस झालं तर आय टेल यू, ब्रेस्ट कॅन्सरवर औषध सापडण्याची शक्यता आहे. आता एवढं महत्त्वाचं काम सोडून मी काही ह्याच्याबरोबर जोडीनं कुलदैवताच्या ट्रिपा करत बसू का? 21व्या शतकात सुद्धा इतका भोंगळ विचार कसा करतात ही माणसं समजतच नाही. या संभाषणाला फार तर महिना उलटला असेल. त्या दिवशी संध्याकाळी स्टेला ताठरलेला चेहरा करून घरात घुसली. थेट आईच्या खोलीत घुसली आणि म्हणाली, आम्ही ते सत्येंचं अफेअर कायमचं संपलं. हां हो, त्यांनी मला त्याच्या फार्म हाऊसवर बोलवलं होतं आज. मला म्हणाला आपण लग्न करूया. मी म्हणाले मला खूप काम करायचं आहे, आणखीन 2 वर्ष तरी लग्नाचं वगैरे जमणार नाही, त्यानंतरही ते जमेल असं प्रॉमिस मी तुला देऊ शकणार नाही. त्याच्यावर तो मला म्हणाला तुला कामाची गरज काय, चौगुल्यांची इस्टेट आणि पोरंबाळं सांभाळता सांभाळता कधी म्हातारी होशील ते कळणार पण नाही. आम्ही धिस वॉज डिस्कस्टिंग. मी माणूस म्हणून कोणीतरी वेगळी आहे का? नाही नाही, मुळात मी माणूस आहे का यांनी विकत घेतलेली बाहुली आहे, झोपवली की डोळे मिटणारी. हे बघ हे बघ, तू आधी शांत हो स्टेला, वासंती म्हणाली. नाही तशी मी शांतच आहे का, फक्त पुढचा प्रकार ऐकून तू शांत राहून दाखव. हां, नंतर तो म्हणाला आपण ते करूया. मी म्हटलं नॉट नाव, माझी इच्छा नाही आत्ता. मला जर त्याची गरज वाटली असती तर मी आपणहून तुला विनंती केली असती, पण आता तर मला तुझी घृणा वाटते, सो लेट मी गो. तर काय केलं त्यांनी? अगं स्वतःची पॅन्ट उतरवत म्हणाला, एकदा ते होऊन गेलं ना की तू मला सोडून जाणार नाहीस. त्याच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही म्हणून मी तिथनं निघाले तर साला अशक्यच निघाला. मला दंडाला धरून हिसडली. रिमेंबर यू ब्रूट असं काहीतरी म्हणत मी त्याच्या चेहऱ्यासमोर बोट केलं तर त्यांनी माझा तोच हात धरला आणि असा काही पिरगळला की मी कंप्लीट उलटीच झाले. माझी पाठ त्याच्या छातीला टेकली. सबंध हातातनं सणसणत एक कळ गेली. त्याचा मोकळा हात माझ्या छातीवर आला. मी डाव्या हाताचं कोपर त्याच्या पोटात मारलं. त्याचा हात सुटला. गरकन वळून मी सुटले. त्या क्षणी त्यांनी माझ्या गालावर खणखण वाजवली. काय घडतंय हे कळायच्या आत मला चक्कर आल्यासारखं झालं. भर चौकात कुणीतरी नागवं करावं तसं ओशाळवाणं वाटलं. काहीही न सुधरून मी बेडवर टेकले. तोच त्यांनी मला ढकलून आडवं केलं. माझ्या अंगावर ओणवा झाला तो. माझ्या डोक्यात खून चढला. आम्ही माझा हात जॅकेटच्या खिशात गेला. प्रुनिंग शिअर हातात आलं, म्हणजे मुळ्या कापण्याचं हत्यार. माझ्या हालचाली बघून त्याला वाटलं मी पागळले. हसला लेकाचा. मी हात खाली केला आणि आय जस्ट कट इट ऑफ. आपल्या आईनं आपले आभार कशाबद्दल मानले हे स्टेलाला अजूनही समजलेलं नव्हतं. वासंतीबाई काहीतरी बोलणार होत्या तेवढ्यात जीपचा आवाज आला. पोलीस आत आले. वासंतीबाईंनी विचारलं, सत्येन मेला? नाही मॅडम, इन्स्पेक्टर म्हणाले. तो मरणार नाही, पण जगून तरी काय उपयोग राहिला आता. आम्ही मिस स्टेला वासंती शिरोडकरांना अटक करण्यासाठी आलोत.
ये जाऊन ये स्टेला. वासंतीबाई म्हणाल्या, तू आज एक वर्तुळ पूर्ण केलं आहेस. तुझ्या अब्रूवर घाला पडत असताना तू केलेला प्रतिकार आहे हा. नक्की सुटशील. मित्रांनो, कथा कशी वाटली हे जरूर कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.